Okay, आता केस बघा sp hybridization. The process of mixing and recasting 1s and 1p orbital to form two new hybrid orbitals. Those are placed at 180 degree apart from one another to minimize the repulsion between them is called as sp hybridization. sp hybridization मध्ये काय होणार आहे 1s orbital and 1p orbital. 1s and 1p, only two atomic orbital will combine to form two hybrid orbitals. And if only two hybrid orbitals are formed and they have to go apart from one another to minimize the repulsion between them, they will be placed at 180 degree to one another. And that is the case of sp hybridization process. हे एकदम सिंपल आहे बाळ की sp hybridization मध्ये काय होणार आहे आपल्याकडे एक 1s ऑर्बिटल असेल. हा s ऑर्बिटल, लेट्स कॉल इट एज अ 2s ऑर्बिटल. हे काही इंटरन्यूक्लियर ऍक्सिस असतील आपल्याकडे x y and z ऍक्सिस. x ऍक्सिस, z ऍक्सिस, y ऍक्सिस, कोणाला काय म्हणावं असं काही बंधन नाही. हे 2s ऑर्बिटल आणि एक 2p ऑर्बिटल घेऊया. न्यूक्लियस त्याच ऍटमचा आणि हे त्याचं आपण म्हणा 2px ऑर्बिटल किंवा 2py काही असेल. वी डू नॉट नो, वी ओनली नो दॅट इट इज वन ऑफ द 2p ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल. 2px म्हणूयात, काही टेन्शन. 2px ऑर्बिटल. आता ही दोन ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहे. इफ ओनली टू ऍटॉमिक ऑर्बिटल्स आर कंबाइंड, दे अंडरगो hybridization process. They undergo hybridization process to form two hybrid orbitals. आता ही दोन hybrid orbitals 180 डिग्री वरती असणार रे बाळा. इकडे एक hybrid orbital which is known as sp orbital आणि एक्झॅक्टली अपोजिट इकडे एक हायब्रिड ऑर्बिटल sp ऑर्बिटल आणि हा ऑर्बिटलचा राहिलेला डोम इकडे, हा ऑर्बिटलचा राहिलेला शेप इकडे. ते sp ऑर्बिटल्स दोज आर प्लेस्ड ॲट 180 डिग्री. These are placed at 180 degree linear orbitals 180 डिग्री वरती प्लेस झाले. आणि मग राहिलेली जी 2p ऑर्बिटल्स ते एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. म्हणजे बघ अशा टाइपने जर आपण काढायला गेलो सर की आपल्याकडे एक s ऑर्बिटल, आपल्याकडे s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल आणि इकडे आपल्याकडे p ऑर्बिटल्स. p ऑर्बिटल्स तर तीन असणार आहेत माहितीच आहेत आपल्याला. आपल्याकडे आता p ऑर्बिटल्स आहेत. त्यातला हा 2px ऑर्बिटल which is about to undergo hybridization process. हा 2px ऑर्बिटल, लेट्स कॉल इट एज अ 2px ऑर्बिटल. आणि आता राहिलेली जी ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे राहिलेली ऑर्बिटल्स घेऊया. एक घेऊयात ही ऑर्बिटल 2py ऑर्बिटल, 2py, 2py आणि एक घेऊयात 2pz ऑर्बिटल. All these three orbitals are perpendicular to one another. Okay? 2pz, 2px, 2py, 2pz. आणि आता फक्त हीच दोन हायब्रिडायझेशन मध्ये जाणार आहेत. हायब्रिडायझेशन मध्ये कोण जाणार आहेत आपण म्हणा की हे दोघं हायब्रिडायझेशन मध्ये जाणार आहेत. हे 1s ऑर्बिटल, 1s ऑर्बिटल and 1p ऑर्बिटल. These are about to go under a hybridization process. हे फक्त हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत आणि बाकीची जी दोन आहेत ते हायब्रिडायझेशन मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीये. मग आता पुढे जे ऑर्बिटल्स फॉर्म होणार आहेत आफ्टर हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन नंतर काय झालं आपल्याकडे की हा आमचा जो ऍटम आहे हे काढून तर खाली दाखवतो थोडस. आफ्टर हायब्रिडायझेशन काय होतंय बघ. आफ्टर हायब्रिडायझेशन हा आपला न्यूक्लियस. तर इकडे एक फॉर्म होणार sp ऑर्बिटल, इकडे एक फॉर्म होणार sp ऑर्बिटल. हा एक sp ऑर्बिटल, हा एक sp ऑर्बिटल. When two atomic orbital combines in a hybridization process, when two atomic orbital combines in a hybridization process,
two hybrid orbitals will be formed. तर ही दोन हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म झाले. इकडे एक हायब्रिड ऑर्बिटल sp हायब्रिड ऑर्बिटल आणि इकडे एक हायब्रिड ऑर्बिटल, हे एक sp ऑर्बिटल. हे p ऑर्बिटल सारखं नाहीये की दोन्ही साइडला मिळून p ऑर्बिटल, तसं नाहीये. इकडे एक sp ऑर्बिटल आहे, इकडे एक sp ऑर्बिटल आहे. तर ही दोन सेपरेट ऑर्बिटल आहेत. एखादा वाटेल हे अख्खं sp ऑर्बिटल आहे का, नाही, म्हणून ते इथं लिहिलंय sp sp. इथे एकच लिहिलंय 2px, परत इथं नाही लिहिलं 2px. ही दोन ऑर्बिटल्स नाही. हे सिंगल म्हणजे वरती हे सिंगल ऑर्बिटल आहे अख्खं 2px. पण हे बाळा इकडे एक sp ऑर्बिटल आहे, इकडे एक sp ऑर्बिटल आहे. दीज आर हायब्रिड ऑर्बिटल्स, दोज आर ॲट 180 डिग्री लिनियर ऑर्बिटल्स. मग आता काय बाळा, आता हे एक शिल्लक राहिले आमचं अनहायब्रिडाइज्ड 2pz आणि हे एक शिल्लक राहिले 2py. म्हणजे ही जर x डायरेक्शन असेल, ही जर x डायरेक्शन असेल तर अजून y डायरेक्शनला काही ऑर्बिटल असेल इकडे y डायरेक्शनला आणि बोर्डला परपेंडिक्युलर, हा बोर्डला परपेंडिक्युलर z डायरेक्शन, तिकडे एक ऑर्बिटल असेल आमच्याकडे. ही बाळा x डायरेक्शन, ही z डायरेक्शन आणि ही y डायरेक्शन, x z आणि y. मग आता अलॉंग x डायरेक्शन मला 2 sp ऑर्बिटल्स मिळाले. 1 sp ऑर्बिटल, सेकंड sp ऑर्बिटल, 2 ऑर्बिटल, टोटल 4 ऑर्बिटल्स आहेत बघ इकडे. 1 2 3 4. इथे पण 4च असणार आहेत, 1 2. आणि आता अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स विल रिमेन ॲज इट इज. हे जे आहे 2py हे अलॉंग y ऍक्सिस असेल, आहे तसंच. हे 2py ऑर्बिटल आहे, इट विल रिमेन ॲज इट इज. 2py अलॉंग y डायरेक्शन. This one is a 2py orbital along y direction. And 2pz orbital, it will remain as it is along z direction. Hey, 2pz along z direction. And all these orbitals are perpendicular to one another and to hybrid orbitals. All these orbitals are perpendicular to one another and to hybrid orbitals. These two are unhybridized orbitals. These two are hybridized orbitals. These are perpendicular to each other and to hybrid orbitals. ते सगळे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हायब्रिड ऑर्बिटल तर अलॉंग x डायरेक्शन आहे, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल अलॉंग y डायरेक्शन आहे आणि दुसरा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल अलॉंग z डायरेक्शन आहे. आणि सगळे एकमेकांना काय परपेंडिक्युलर. तर ही केस आहे बाळा sp हायब्रिडायझेशनची. नीट चित्र का sp हायब्रिडायझेशन मध्ये असले की sp हायब्रिड ऑर्बिटल्स आर लिनियर विथ 180 डिग्री बॉन्ड अँगल किंवा 180 डिग्री अपार्ट फ्रॉम वन अनदर. आता तर काही बॉन्ड फॉर्म झाला नाही, त्यामुळे बॉन्ड अँगल नाही होऊ शकत. These hybrid orbitals will remain perpendicular to one another as well as to hybrid orbital. का ते सगळे along x direction, y direction, z direction. एवढं फक्त लक्षात घे. आता एक सिंपल केस घेऊयात sp हायब्रिडायझेशनची. sp हायब्रिडायझेशन कधी होणार आहे बाळा? when molecule is a linear molecule. मॉलिक्यूल टेट्राहेड्रल शेपचा असेल, पिरामिडल शेपचा असेल, देन sp3 हायब्रिडायझेशन त्या टाइप मध्ये. ट्रायगोनल प्लेनर असेल, sp2 हायब्रिडायझेशन. आणि हे आता बाळा की मॉलिक्यूल जर लिनियर असेल, लिनियर मॉलिक्यूल मध्ये काय असणार आहे? sp हायब्रिडायझेशन. तर जे BSEPRT थेरी मध्ये होतं तेच हायब्रिडायझेशन मध्ये. तर सुरुवातीला आपण बघूया फॉर्मेशन ऑफ BeF2. BeF2 चं फॉर्मेशन बघूया. फॉर्मेशन ऑफ BeF2. BeF2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन बघूया. BeF2. आता पहिलं तर आपण BeF2 मध्ये नीड फॉर हायब्रिडायझेशन सांगू की याच्यामध्ये हायब्रिडायझेशन करायची गरज का लागली आपल्याला. नीड फॉर हायब्रिडायझेशन. नीड फॉर हायब्रिडायझेशन. We require beryllium to undergo hybridization process in order to explain divalency. In order to explain divalency of beryllium, then angle FBF
is equal to 180 degree and linear shape of molecule. Linear shape of molecule and linear shape of molecule. ते एक्सप्लेन करायचं आपल्याला की BF2 is a linear molecule with a BF bond angle 180 degree and beryllium is a divalent atom. तर बघूया एक्सप्लेन करूया हे सगळं. आधी तर लिहूया ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. Ground state electronic configuration of fluorine with atomic number 9. It has electronic configuration 1s2, 2s2, 2p5. Fluorine has one unpaired electron in a 2p orbital. 2s, 2px, 2py, 2pz. 1, 2, 3, 2s2, 1, 2, 3, 4, 5. 2pz मध्ये आपल्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि फ्लोरीन एकच बॉन्ड बनवणार आहे बेरिलियम मध्ये, त्यामुळे याच्यामध्ये काही एक्साइटेशनची काही गरज नाही. आता बेरिलियमचं बघा, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ बेरिलियम. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4. तर याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे? 1s2, 2s2, 2p0. 1s2, 2s2, 2p0. 2s मध्ये pair of electrons and 2p is a empty subshell. 2s, 2px, 2py, 2pz, empty subshell. Now we have to unpair one electron from 2s subshell and excite it into the 2px. In such a case, barium will have two unpaired electron and then it will form two covalent bond. बेरिलियमला दोन कोव्हॅलेंट बॉन्ड बनवायचे तर दोन अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. आता तर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, मग आपण काय करणार? ही बॅलन्स पेअर आहे ती अनपेअर करणार आणि एक्साइट करणार इलेक्ट्रॉन 2px मध्ये. म्हणजे 2p सबशेल मध्ये एखाद्या ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन करून टाकणार एक्साइट. सो एक्साइटेड स्टेट बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. एक्साइटेड स्टेट बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ बेरिलियम. एक्साइटेड स्टेट मध्ये 2s आणि 2p, वन इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये वन गेला. 2s, 2px, 2py, 2pz. Now barium has two unpaired electrons and as FBF bond angle is 180 degree, it is a case of sp hybridization. म्हणून एक s आणि एक p ऑर्बिटल घेणार आपण. एक s आणि एक p ऑर्बिटल undergoes sp hybridization and these two p orbitals will remain empty and unhybridized. These two p orbitals will remain empty and unhybridized. So electronic configuration, valence electronic configuration of beryllium after hybridization. After hybridization we have two degenerate sp2 orbitals. sp2 orbital each containing one unpaired electron, sp2. And there are two unhybridized p orbitals, 2py, 2pz. Hybridized empty p orbitals. Unhybridized and empty orbitals. हे नीट लक्षात ठेवायचं. empty orbitals यांचा खेळ नंतर खेळायचा आपल्याला. Unhybridized empty p orbitals. आपण BeF4 मायनस चा शेप बघितलाय बघ. BeF4-2. BSEPRT थेरी मध्ये आपण BeF2 पण घेतलाय. BeF4-2 तो पण घेतलाय. त्याचा शेप बघ. मग हे लक्षात येईल की एम्प्टी ऑर्बिटलचा काय रोल आहे. आता चल दोन sp2 ऑर्बिटल्स. तर बेरिलियमचा खेळ खेळूया आधी आपण इकडे. की बेरिलियम आमच्याकडे सेंट्रल ॲटम हा बेरिलियम सेंट्रल ॲटम आणि त्याचं sp ऑर्बिटल आणि इकडे एक त्याचं sp ऑर्बिटल. इकडे एक sp हायब्रिडाइज ऑर्बिटल and each sp orbital contains one unpaired electron.
each sp orbital contains one unpaired electron. Each sp orbital contains sp2 नाही रे बाळा, sp orbital, sp2. Each sp orbital contains one unpaired electron. आणि मग आता ही जी sp orbitals which contains unpaired electron will overlap with 2pz orbital of fluorine which also contains unpaired electron to form BeF sigma bond. आता बस फ्लोरीनच्या f ऑर्बिटल बरोबर ही ओव्हरलॅप करणार. हे फ्लोरीनचं f ऑर्बिटल, संपला विषय इकडे. हे फ्लोरीनचं कुठलं ऑर्बिटल, 2pz ऑर्बिटल that has one unpaired electron. फॉर्म झाला इकडे BeF सिग्मा बॉन्ड. आणि इकडे पण काय होणार आहे, फ्लोरीन हे त्याचं ऑर्बिटल 2pz which has one unpaired electron. झालं समजून इकडे BeF सिग्मा बॉन्ड. आणि बॉन्ड अँगल तर आम्हाला माहितीच आहे की ही जी दोन ऑर्बिटल्स आहेत sp ऑर्बिटल्स आर ॲट 180 डिग्री. मग आम्हाला कळलं बाबा की हे फॉर्म झालं आमच्याकडे BeF2 विथ 2 सिग्मा बॉन्ड्स, 180 डिग्री बॉन्ड अँगल अँड लिनियर मॉलिक्यूल. मग फ्लोरीनची ऑर्बिटल्स तुम्ही दाखवू शकता, दाखवायचे असतील तर 2px 2py एवढे काही गरजेचं आहे. ते मग आती होऊन जातं की परत इकडे एक ऍक्सिस काढणार आपण इकडे एखादं ऑर्बिटल काढणार याच्यामध्ये की ह्याला आपण काहीतरी म्हणणार 2py. मग 2py मध्ये आधीपासूनच एक पेयर आहे. इकडे हेच पण तसंच ह्या फ्लोरीनचं की हे 2py ऑर्बिटल आणि 2py मध्ये काय बाबा आधीपासूनच एक पेयर आहे. मग अजून फ्लोरीन कडे काय, हा बोर्डला परपेंडिक्युलर 2pz ऑर्बिटल किंवा 2px ऑर्बिटल काय असेल, याला म्हणूया 2px. आणि याच्यामध्ये आधीपासूनच एक काय पेयर 2px. तसं याचं पण असेल इकडे 2px ज्याच्यामध्ये आधीपासूनच काय पेयर. तर असेही दाखवू शकतो, दाखवू शकत नाही असं काही नाही, सगळं काढू शकतोस तू, फक्त काय एवढा वेळ होणार. आणि आपण इंटरेस्टेड एवढ्या सेंट्रल प्लेस मध्ये की BeF2 मध्ये काय झालं. BeF2 इज अ लिनियर मॉलिक्यूल विथ FbF बॉन्ड अँगल इज 180 डिग्री. इट इज अ केस ऑफ sp हायब्रिडायझेशन. इट इज अ केस ऑफ sp हायब्रिडायझेशन. आपण sp हायब्रिडायझेशन मध्ये काय इंटरेस्टेड आहे तर आपल्याला पाय बॉन्ड बनवायचे बाय युजिंग अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. तिकडे जायचं आता आपल्याला. आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ इथाइन मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ इथाइन ऍसिटिलीन C2H2. Formation of ethine or acetylene on the basis of ऑर्गॅनिकचं नॉमेनक्लेचर करा. एवढं नॉमेनक्लेचर घेतलंय मी तुमचं ऑर्गॅनिकचं, तुम्ही जर ते विसरला तर तुम्हाला काही येणार नाही 12वीत. आता माझ्याकडे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत 12th मध्ये, त्यांना नॉमेनक्लेचर येत नाही म्हणून त्यांना काही येत नाही ऑर्गॅनिकचं, काहीही. इतकं टेन्शन येतं, ऑप्शनला टाकावा लागतो सब्जेक्ट, आणि हा सब्जेक्ट सगळ्यात जास्त मार्क देऊन जातो एमसीक्यू मध्ये. लक्षात ठेव, थेअरीमध्ये सगळ्यात जास्त मार्क देत नाही कारण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, कोणी कुठेही मार्क काढू शकतं. फिजिक्स मॅथमॅटिक्स मध्ये काय असतात, डेरिव्हेशन्स असतात, डेरिव्हेशन करेक्ट आलं फुल मार्क. इथं तसं नसतं, थेरॉटिकल सब्जेक्ट आहे त्यामुळे याच्यामध्ये मार्क्स कमी होतात थेअरीमध्ये. पण एमसीक्यू मध्ये हाच सगळ्यात जास्त मार्क देऊन जातो. कधी, ज्यावेळेस तुला सगळं येत असेल त्यावेळेस. त्यामुळे नीट समजून घ्यायचं सगळं. नॉमेनक्लेचर एवढं घेतलंय, शाळा सुरू झाली असेल तुझं, किती नॉमेनक्लेचर झालं चेक कर एकदा. 2 दिवसात संपवतात, 2 दिवसात 4 पानात धुरळा. कोण बघत नाही तुम्हाला येतंय नाही येत, कुणाला तुमची पडली नाही कसलीच. म्हणून बाळा ते कष्ट केले आपण. इतके दिवस आपण ह्या चॅप्टर वरती घालवतोय, नॉमेनक्लेचर वरती घालवले का, तर ह्याच्यावरती सगळं 12 डिपेंडेंट आहे. 11th मध्ये वेळ लागू देत, नको उद्या सिलेबस, पण 12th मध्ये प्रत्येकाला प्रत्येक कन्सेप्ट कळला पाहिजे, त्यासाठी हे महत्वाचं. नाही तर अवघड होऊन जाईल तुमचं. चल पुढे जाऊया. आपण काय बघतोय, फॉर्मेशन ऑफ C2H2. फॉर्मेशन ऑफ C2H2 ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. C2H2 म्हणजे आपल्याकडे कोण आहे, इथाइन, अल्काइन. इथाइन का त्याचं कॉमन नेम आपल्याला माहिती आहे, ऍसिटिलीन. ऍसिटिलीन
इथाईन और ऍसिटिलीन. पण मग ह्याच्यामध्ये हायब्रिडायझेशनची गरज का लागली रे? आम्ही स्ट्रक्चर वगैरे बघून झालं आमच्याकडे ऍसिटिलीनचं, ऑर्गॅनिकचे मॉलिक्युल्स आम्ही बघितले. ते अशा टाईपची सिच्युएशन आहे की याच्यामध्ये काय नीड फॉर हायब्रिडायझेशन. Tetravalency of carbon. We have to explain why carbon forms 4 covalent bonds. 1, 2, 3, 4. Tetravalency of carbon. Then we have to explain linear shape of molecule. Linear shape of molecule with HCC bond angle equal to 180 degree. आणि आम्हाला काय एक्सप्लेन करायचं? Formation of 2 pi bonds. Formation of 2 pi bonds. हे सगळं एक्सप्लेन करायचं आहे आम्हाला की कार्बन टेट्राव्हॅलेंट काय. Then why this acetylene molecule is a linear molecule with bond angle of 180 degree and how these 2 pi bonds are formed. याच्यामध्ये दिसतच आहे आम्हाला की काय बाबा याच्यामध्ये काही सिग्मा बॉन्ड्स, CS सिग्मा बॉन्ड, CS सिग्मा बॉन्ड, CC सिग्मा बॉन्ड and remaining 2 are pi bonds. इकडे एक CC pi bond आहे आणि अजून एक काय CC pi bond. तर हे जे डबल बॉन्ड फॉर्म झालंय इकडे ट्रिपल बॉन्ड CC मधला त्याचं एक्सप्लेनेशन करायचंय बाय युजिंग कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. मग बघूया याच्यामध्ये आधी तर लिहूया इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन. त्याच्यामध्ये काही दम नाही माहितीच आपल्याला. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन. त्याच्यामध्ये काही टेन्शन 1s1. इट हॅज ओनली 1 अनपेड इलेक्ट्रॉन इन एस ऑर्बिटल. फिनिश. आता आपलं कार्बन नेहमीच ठरलेलं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कार्बन. त्याच्यामध्ये एक्साइटेड स्टेट वगैरे नेहमीच आपलं 1s2, 2s2, 2p2. In a ground state, carbon has only 2 unpaired electrons. But in order to form 4 covalent bonds, 1, 2, 2s, 2px, 2py, 2pz. So in a ground state, carbon has only 2 unpaired electrons. We will excite 1 electron from 2s to 2pz. मग आपण तो excited state valence electronic configuration. Excited state valence electronic configuration of carbon. Excited state मध्ये त्याची valence electronic configuration काय 2s and now 2p has 3 unpaired electrons. 2s has 1 unpaired electron and 2s, 2px, 2py and 2pz. So right now we have 4 unpaired electrons and now carbon can form 1, 2, 3, 4 covalent bonds. आता बनवू शकतो 4 अनपेड इलेक्ट्रॉन झाले त्याच्याकडे. आता मला काय करायचं sp3 करायचं, sp2 करायचं का sp करायचं. इट डिपेंड्स ऑन द शेप की मॉलिक्युलचा शेप काय लिनियर 180 डिग्री बॉन्ड अँगल आणि 2 पाय बॉन्ड बनवायचे. आणि पाय बॉन्ड कोण बनवतं अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल एक पाय बॉन्ड बनवणार, अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल अजून एक पाय बॉन्ड बनवणार. म्हणजे हायब्रिडायझेशन फक्त या दोघांचं करावं लागेल. हायब्रिडायझेशन कोणाचं लागेल ह्या दोघांचं s आणि p चं म्हणजे sp हायब्रिडायझेशन. इट अंडरगोज sp हायब्रिडायझेशन प्रोसेस. असं दोन्ही कार्बनचं होणार आहे की आपण एका कार्बन बद्दल बोलतोय याचं पण तेच होणार आहे का तर दोघांची सिच्युएशन सेम आहे. मग आपण म्हणूयात वॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आफ्टर हायब्रिडायझेशन. वॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आफ्टर हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. कार्बनचं हायब्रिडायझेशन होतंय आणि कार्बनचं हायब्रिडायझेशन झाल्यानंतर काय फॉर्म होणार आहे टू degenerate sp orbital and one more sp orbital placed at 180 degree from one another, and there will be 2 unhybridized p orbitals. One is 2py, one is 2pz. These are unhybridized p orbitals. Unhybridized p orbitals. And each orbital contains 1 unpaired electron. sp orbital, 2py, 2pz.
हे झालं एका कार्बनचं. दुसऱ्या कार्बनचं सेम असंच होणार आहे. तर दोन्ही कार्बनची सेम सिच्युएशन. मग बघूया काय होतं. sp हायब्रिडायझेशन म्हणजे लिनियर. तर आपण हे फर्स्ट कार्बनची सिच्युएशन घेऊया. इकडे घेऊया फर्स्ट कार्बन आणि फर्स्ट कार्बन कडे काय आमच्याकडे sp ऑर्बिटल. इकडे sp ऑर्बिटल लिनियर. विषय संपला. हे sp ऑर्बिटल, हे sp ऑर्बिटल. each sp orbital contains one unpaired electron. Each sp orbital contains one unpaired electron. Now sp orbital of another carbon atom, sp orbital of another carbon atom overlaps axially with sp orbital of other carbon atom to form cc sigma bond. यांनी cc sigma bond बनवला आणि इकडे एक sp orbital as it is, which also contains one unpaired electron. So one sp orbital on each carbon atom, one sp orbital on each carbon atom overlaps axially with one another to form cc sigma bond, and remaining sp orbital on each carbon atom overlaps axially with 1s orbital of hydrogen atom to form cs sigma bond. 1s orbital इकडे पण 1s ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप केला आणि इकडे पण काय फॉर्म झालं CS सिग्मा बॉन्ड. CS सिग्मा बॉन्ड, CS सिग्मा बॉन्ड. नीट काढायची चित्र बाळा सगळं. आणि sp ऑर्बिटल म्हणजे तुला दिसतच आहे की बॉन्ड अँगल किती असणार 180 डिग्री. बॉन्ड अँगल 180 डिग्री. इकडे पण बॉन्ड अँगल 180 डिग्री. इकडे पण बॉन्ड अँगल 180 डिग्री बिकॉज दीज आर sp हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स. इकडे ते असं काढायचं असेल तर काढू शकतो आपल्या टेक्स्ट बुक सारखं. काही गरज नाही. ठीक. हे झालं मला हायब्रिड ऑर्बिटलची सिच्युएशन. आता दोघांकडे 2py पण आहे. एका कार्बनकडे अनहायब्रिडाइज्ड 2py, दुसऱ्या कार्बनकडे पण अनहायब्रिडाइज्ड 2py. त्याला आपण 2py म्हणूया. परपेंडिक्युलर. सगळी ऑर्बिटल्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. sp केस मध्ये सांगितलंच आहे तुम्हाला मी मगाशी चित्र काढलं की आता ही जी हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत दीज आर अलोंग x डायरेक्शन. तर अलोंग y डायरेक्शन आमच्याकडे काय असेल. Along y direction we have unhybridized 2py orbital. Along y direction we have unhybridized. Here we have unhybridized 2py orbital, and each 2py orbital, एका कार्बन कडे जे 2py orbital आहे it has one unpaired electron. Another carbon has one unpaired electron. आणि मग आता हा 2py एकमेकांना काय आहे पॅरलल. ही जर x डायरेक्शन आहे तर ही y डायरेक्शन आहे आणि y डायरेक्शनला ही ऑर्बिटल्स काय होणार आहेत पॅरलल ओव्हरलॅप करणार, साइड वाइज ओव्हरलॅप. तो ओव्हरलॅप आपण अशा टाइप मध्ये दाखवतो की ह्या दोघांमध्ये काय झाला ओव्हरलॅप झाला साइड वाइज. ह्या दोघांमध्ये साइड वाइज ओव्हरलॅप झाला आणि दोघांमध्ये जर साइड वाइज ओव्हरलॅप झाला तर आम्हाला माहिती आहे कुठल्या बॉन्डचं फॉर्मेशन होतं पाय बॉन्ड. इट रिझल्ट्स इन अ फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड. तर हे अशा ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅपिंग झालं. आता ही x डायरेक्शन हा y डायरेक्शन आहे. 2py ऑर्बिटल ऑफ वन कार्बन एटम, 2py ऑर्बिटल ऑफ अनदर कार्बन एटम. दीज आर पैरेलल ऑर्बिटल ओव्हरलॅप्स साइड वाइज. These are overlapping laterally with one another to form CC pi bond. To form CC pi bond. आतापर्यंत काय झालं? आतापर्यंत ओव्हरऑल C, C, H आणि H एवढंच फॉर्मेशन केलं आहे. आतापर्यंत फक्त एवढं फॉर्मेशन केलं आपण. इकडे एक फॉर्म केला CH सिग्मा बॉन्ड, CC सिग्मा बॉन्ड, CS सिग्मा बॉन्ड. These are formed by hybrid orbitals. आणि याचं अनहायब्रिडाइज्ड 2py, याचं अनहायब्रिडाइज्ड 2py यांनी मिळून काय फॉर्म केला आहे CC पाय बॉन्ड. यांनी मिळून एक काय फॉर्म केला इकडे CC पाय बॉन्ड. एक CC पाय बॉन्ड बनवला. आता अजून काय शिल्लक आहे? अजून ह्या बोर्डला परपेंडिक्युलर ऑर्बिटल शिल्लक आहे 2pz 2pz. एका कार्बनचं अनहायब्रिडाइज्ड 2pz ह्याला परपेंडिक्युलर, दुसऱ्या कार्बनचं अनहायब्रिडाइज्ड 2pz ह्याला परपेंडिक्युलर. हा 2pz मध्ये काय होणार आहे साइड वाइज ओव्हरलॅप.
बघ ही दोन ऑर्बिटल एकमेकांना काय पॅरलल, ही दोन ऑर्बिटल एकमेकांना काय होती पॅरलल, आणि पॅरलल ओव्हरलॅपिंग झालं की पाय बॉन्ड बनतो. तर अजून याच्यामध्ये काय 2p सेट, हे बोर्डला परपेंडिक्युलर ऑर्बिटल आहे. हे जे ऑर्बिटल आहे इट इज परपेंडिक्युलर टू बोर्ड, बोर्डला परपेंडिक्युलर ऑर्बिटल आहे. हे कसलं ऑर्बिटल आहे इट इज 2pz ऑर्बिटल, 2pz. आणि 2pz मध्ये आधीपासून काय आहे एक अनपेड इलेक्ट्रॉन, 2pz मध्ये आधीपासूनच एक अनपेड इलेक्ट्रॉन, आणि इकडे पण 2pz. It also has one unpaired electron, opposite spin one unpaired electron. So now these 2pz orbitals, those are parallel to one another. These will overlap with one another to form another pi bond. आता यांचा ओव्हरलॅप कुठे होणार आहे बोर्डच्या पाठीमागे आणि बोर्डच्या पुढे. हे असे ऑर्बिटल्स आहेत ना बोर्डला परपेंडिक्युलर, तर बोर्डच्या पुढे ओव्हरलॅप होणार आणि बोर्डच्या पाठीमागे ओव्हरलॅप होणार आहे, म्हणून आपण डॉटेड लाईन्स काढतो की हे ओव्हरलॅपिंग बोर्डच्या पाठीमागे एक होतंय आणि हे ओव्हरलॅपिंग बोर्डच्या पुढे एक होतंय ह्या दोघांमध्ये, आणि ह्यांनी मिळून एक पाय बॉन्ड बनवला. पाय बॉन्ड ह्यांनी मिळून एक का फॉर्म केला पाय बॉन्ड. तर अजून एक पाय बॉन्ड फॉर्मेशन झालं बघा फायनली, की सीसी मध्ये अजून आम्ही काय बनवला एक पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड तर बनवलाच, पण अजून एक काय बनवला आम्ही पाय बॉन्ड. The two unhybridized orbitals during bond formation in acetylene, hybrid sp orbital of one carbon atom overlaps axially with hybrid sp orbital of another carbon atom to form cc sigma bond. The remaining sp orbitals on each carbon atom, the remaining sp orbitals on each carbon atom overlaps axially with 1s orbital of hydrogen atom to form cs sigma bond. To form cs sigma bond. Now the unhybridized 2p orbital on one carbon atom, unhybridized 2p orbital on one carbon atom overlaps laterally, axially nahi, overlaps laterally with 2p orbital of another carbon atom to form pi bond. Similarly, 2pz orbital on one carbon atom containing unpaired electron, unhybridized 2pz orbital of one carbon atom containing unpaired electron overlaps laterally with unhybridized 2pz orbital of another carbon atom containing unpaired electron to form another pi bond. बस तर एवढं सांगायचं. आणि याच्यामध्ये आता बॉन्ड अँगल किती 180 डिग्री. ही जी हायब्रिड ऑर्बिटल्स यांच्यामध्ये बॉन्ड अँगल किती आला 180 डिग्री. आणि मॉलिक्यूलचा शेप आपल्याला दिसतोच आहे, इट इज अ लिनियर मॉलिक्यूल. C2H2 इज अ लिनियर मॉलिक्यूल. तर ह्या काही बेसिक केसेस sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन आणि sp हायब्रिडायझेशन यांची तुम्ही प्रॅक्टिस करायची. एखादं एक्झाम्पल आपलं बोर्ड्स मध्ये म्हणजे कॉलेजच्या एक्झाम मध्ये असतंच एखाद्याचं की एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ हॅव ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. म्हणजे H2O देतील, NH3 देतील, C2H4 देतील, CH2 देतील. तर एवढं सगळं तुम्ही लिहायचं. त्याच्यामध्ये 2 मार्कला ऑर्बिटल डायग्राम नीट काढायचं. तर तू काढली नोटबुक मध्ये तुझ्या ती कसली आली बघ आणि ही बघ, म्हणजे आपल्याला फरक कळतो की आपलं किती प्रेम आहे आपल्या सब्जेक्ट वरती, आपलं किती प्रेम आहे हे आपल्या रायटिंग वरून दिसतं, हँड रायटिंग वरून. की जितकं क्लीन आणि नीट हँड रायटिंग तुमचं, तेवढं तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे, तेवढं तुम्हाला ते कळलं, तेवढं तुम्ही त्याच्यावरती इन्व्हॉल्व्ह झालाय त्याच्यामध्ये, हे डायग्राम मध्ये कळत. तर ते नीट बघ तू कसा काढतोय, मी कसं काढलंय, प्रत्येक ऑर्बिटल तुझ्या लक्षात आलंय का, नसेल तर ऍटमिक स्ट्रक्चर पासून ऑर्बिटलचा अभ्यास करत ये आणि मग हे सगळं तुझ्या लक्षात येईल. आता अजून काही केसेस असतात हायब्रिडायझेशनच्या विच इन्व्हॉल्व्स डी ऑर्बिटल्स इन हायब्रिडायझेशन प्रोसेस. आता फक्त आपण काय बघितलं sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन, की ज्याच्यामध्ये ऍटमिक ऑर्बिटल्स s आणि p ऑर्बिटल्स पार्टिसिपेट करत होती हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये. आता अजून काही केसेस असतात जे नंबर्स आहेत बघ पुढे 5 sp3d किंवा dsp3, त्याच्यामध्ये परत केसेस असतात पुढे. त्यानंतर आता एकदम कन्फ्युज नाही करणार, आता सिंपल केसेस घेणार की अजून आपल्याकडे sp3 डिहायब्रिडायझेशन आहे,
sp3d2 हायब्रिडायझेशन आहे किंवा त्याच्याऐवजी d2sp3 असतं, डिपेंड्स, काही पण असू देत, dsp3 असू देत, sp3d असू देत, त्याच्यानंतर आपल्याकडे sp3d2 असू देत किंवा d2sp3 असू देत आणि sp3d3 म्हणजे 7 if7 स्टेज म्हणजे काय आपल्याला म्हणतात टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर्स 7 त्याची केस. तर त्या जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या टाईपचे आपल्याकडे हायब्रिडायझेशन्स असतात. काही हायब्रिडायझेशन आपण आता बघणार आहे, काही स्पेशल हायब्रिडायझेशन आपण 12th मध्ये बघणार आहे, म्हणजे नंतर हळूहळू किंवा पुढे बघत जाणार आहे. एकदम सगळंच घेतलं तर काहीच येणार नाही, सोडून द्या सगळं, त्यामुळे स्टेप बाय स्टेप बघू देत. मला जरा टायमिंग चेक करू देत, 35 मिनिट्स. अजून थोडस पुढे बोलतो मी याच्याविषयी. sp हायब्रिडाइज ऑर्बिटल, sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल आणि sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल बद्दल थोडस बोलतो. थोडस पर्सेंटेज एस कॅरेक्टर बद्दल बोलूया, पर्सेंटेज एस कॅरेक्टर बद्दल बोलूया थोडस. आता कसं आहे बघ, आपल्याला माहिती आहे की एस ऑर्बिटल आहे न्यूक्लियसच्या जवळ असतं, की ज्यास आपण म्हणतो एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल इज स्फेरिकल इन नेचर आणि एस ऑर्बिटल इज क्लोजर टू न्यूक्लियस. एस ऑर्बिटल इज क्लोजर टू न्यूक्लियस. तर आपण म्हणतो मोर पेनिट्रेटिंग ऑर्बिटल, जे जेवढं न्यूक्लियसच्या जवळ जातं तेवढं त्याला म्हणतो मोर पेनिट्रेटिंग ऑर्बिटल. आणि पी ऑर्बिटल असेल, पी ऑर्बिटल असेल डबल शेप ऑर्बिटल असतं, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटीज अवे फ्रॉम द न्यूक्लियस, हे पी ऑर्बिटल आहे. आणि पी ऑर्बिटल आपल्याकडे काय म्हणतो आपण की अवे फ्रॉम द न्यूक्लियस, न्यूक्लियस पासून लांब असतं. दोघांचं कॉम्बिनेशन करून जर दाखवायचं झालं आपल्याला तर आपण अशा टाइप मध्ये दाखवतो बघ, की आपल्याकडे एस ऑर्बिटल आहे स्फेरिकल आणि आमच्याकडे काय आहे पी ऑर्बिटल. एस ऑर्बिटल आणि आमच्याकडे पी ऑर्बिटल. आता मग ज्यावेळेस हायब्रिडायझेशन होतं, sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन, त्यावेळेस जे माझे ऍटम्स, आपण कार्बनची केस घेऊया की एक कार्बन आहे त्याचं sp3 हायब्रिडायझेशन झालं, sp3, तर त्याचं काही ऑर्बिटल बनेल sp3 हायब्रिड ऑर्बिटल. दुसरा कार्बन आहे आपल्याकडे, आपण म्हणाल की त्याचं sp2 हायब्रिडायझेशन झालं तर त्याचं sp2 ऑर्बिटल असेल. आणि आपण म्हणाल की एक थर्ड कार्बन आहे विच अंडरगोज sp हायब्रिडायझेशन प्रोसेस. आता बघ sp3 हायब्रिडायझेशन मध्ये काय होतं, 1s आणि 3p, एक s ऑर्बिटल आणि 3p ऑर्बिटल कंबाईन होतात. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल बनतं त्याचा जास्तीत जास्त शेप कुणासारखा असणार, एक s आणि 3p ऑर्बिटल, 1 2 3p ऑर्बिटल, हे सगळं कंबाईन होणार आणि मग माझ्याकडे काय बनणार पुढे sp3 ऑर्बिटल. मग हे जे sp3 ऑर्बिटल बनलं त्याच्यामध्ये याचा 25% शेअर असेल, याचा 25%, 25%, 25%. आलं लक्षात की जे sp3 ऑर्बिटल बनणार आहे त्याच्यामध्ये s ऑर्बिटल 25% असेल, हे ऑर्बिटल 25%, हे ऑर्बिटल 25%, हे ऑर्बिटल 25%. म्हणजे टोटल p ऑर्बिटल्स आहेत ती किती असतील 75%. हा जो sp3 ऑर्बिटल फॉर्म झाला एक, त्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्बिटलचा शेअर किती असतील की 4 ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाल्यानंतर 4 हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होणार आहेत पुढे. पण प्रत्येक ऑर्बिटल मध्ये, प्रत्येक sp3 ऑर्बिटल मध्ये एका s पासून 4 ऑर्बिटल बनणार आहेत पुढे sp3, एका s पासून 4. मग या 4 मध्ये s चा शेअर किती असेल 25 25 25 25. त्याला आम्ही म्हणतो s कॅरेक्टर, त्याला आम्ही काय म्हणतो s कॅरेक्टर. आणि s चं पार्टिसिपेशन जेवढं वाढणार तेवढं ऑर्बिटल न्यूक्लियसच्या काय येणार जवळ. s चं पार्टिसिपेशन जेवढं कमी होणार तेवढं कोणाचं पार्टिसिपेशन वाढणार p चं, तेवढं ऑर्बिटल काय होणार न्यूक्लियस पासून लांब. म्हणजे आता बघ s 25% आहे आणि p 75% आहे, म्हणजे p चा शेअर जास्त आहे तर sp3 ऑर्बिटल जास्तीत जास्त p ऑर्बिटल सारखं दिसेल. हे sp3 मध्ये आम्हाला काय माहित आहे की s कॅरेक्टर, S कॅरेक्टर इज किती आपलं म्हणलं 25%. S कॅरेक्टर इज 25%. S कॅरेक्टर इज 25% sp3 मध्ये. sp2 मध्ये काय होतंय बघ, sp2 मध्ये 3च ऑर्बिटल बनतात. sp2 एका s पासून 3 ऑर्बिटल, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये शेअर किती जाणार s चा 33%, 33%, 33%.
म्हणजे एस चा शेअर वाढला. एस चा जर शेअर वाढला तो ऑर्बिटल न्यूक्लियसच्या काय येणार, जवळ येणार. तर sp2 मध्ये थोडं ऑर्बिटल अजून स्पेरिकल बनणार आणि न्यूक्लियसच्या जवळ येणार. हा sp3 पेक्षा थोडं स्पेरिकल बनलं, एस चा शेअर वाढला sp2. आणि बघ न्यूक्लियसच्या जवळ आलं, हे ऑर्बिटल एवढा लांब आहे, हे ऑर्बिटल इथं sp2. याच्यामध्ये एस कॅरेक्टर किती रे बाळा, याच्यामध्ये एस कॅरेक्टर इज 33.33% एस कॅरेक्टर. आणि sp हायब्रिडायझेशन झालं तर एक एस दोन sp ऑर्बिटल मध्ये पार्टिसिपेट करत. sp हायब्रिडायझेशन मध्ये बघ ना, एका s ऑर्बिटल पासून एका p ऑर्बिटल पासून काय बनतात, sp ऑर्बिटल sp ऑर्बिटल. म्हणजे एका s पासून दोन sp ऑर्बिटल बनतात. तर प्रत्येक ऑर्बिटल मध्ये s चं पार्टिसिपेशन किती, 50% 50%. मग ते जे sp ऑर्बिटल आहे ते अजून जास्त स्पेरिकल असते sp2 ऑर्बिटल पेक्षा आणि अजून न्यूक्लियसच्या जवळ येणार आहे. हे कुठलं ऑर्बिटल, sp ऑर्बिटल. याच्यामध्ये s कॅरेक्टर किती, याच्यामध्ये s कॅरेक्टर आहे 50%. s कॅरेक्टर किती आला बाळा, 50%. म्हणजे जेवढा जास्त s कॅरेक्टर येत जाणार तेवढा जो बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या काय येत जाणार, जवळ. यांच्या सगळ्यांमध्ये मी जरा बॅलन्स इलेक्ट्रॉन ठेवतो की सपोज याच्यामध्ये एक बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, सपोज याच्यामध्ये एक बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे आणि सपोज याच्यामध्ये एक बॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. आणि आता या सगळ्यांनी कुणाबरोबर तरी बॉन्ड बनवला. आता कन्सिडर कर की या सगळ्यांनी कुणाबरोबर तरी बॉन्ड बनवला. ह्या सगळ्यांनी आपण काय कन्सिडर करूयात की हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवला. आपण कन्सिडर करूयात की या सगळ्यांनी हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवला. हा हायड्रोजन, त्याचा अनपेड इलेक्ट्रॉन CH बॉन्ड, हायड्रोजन CH बॉन्ड, हायड्रोजन CH बॉन्ड. आता तुला काय कळतंय की हे जे बॉन्ड्स बनले Csp3H इज अ लॉंगर बॉन्ड कुणापेक्षा, Csp2H पेक्षा. हा अजून लॉंगर आहे कुणापेक्षा, CspH पेक्षा बॉन्ड लेंथ. हे काय कंपेअर करतो आम्ही, बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ. दोन न्यूक्लियर मधला डिस्टन्स कमी कमी होत चाललाय आणि दोन न्यूक्लियर मधला डिस्टन्स जेवढा जेवढा कमी होत जाणार तेवढा बॉन्ड काय बनत जाणार, स्ट्रॉंगर बॉन्ड. बॉन्ड स्ट्रेंथ ती पण तशीच बनत जाणार ना. बॉन्ड स्ट्रेंथ त्याचा स्ट्रेंथ काय असणार आहे, याच्या अपोजिट. बॉन्ड स्ट्रेंथ याच्या अपोजिट असणार. इथला जर बॉन्ड तोडायचा म्हणलं तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत न्यूक्लियसच्या जवळ आहेत तर अट्रॅक्शन स्ट्रॉंगर आहे. तर ते महत्वाचं आहे आपल्यासाठी हे. आणि आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे आपण पिरियडिक टेबल मध्ये बघितलंय. टेंडन्सी ऑफ एन ॲटम, टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. की एखाद्या ॲटमनी बॉन्ड बनवला की बॉन्ड बनल्यानंतर जे इलेक्ट्रॉन शेअर झाले ते स्वतःकडे खेचायची पॉवर म्हणजे काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. द टेंडन्सी ऑफ एन बॉन्डेड ॲटम, द टेंडन्सी ऑफ एन बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता हा जो sp3 कार्बन आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लांब आहेत, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लांब आहेत, त्याची काही खेचायची पॉवर असेल न्यूक्लियसची. हा जो sp3 आहे ह्यांना इकडे खेचणार आहे, कमी खेचेल. हा sp2 आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून जवळ आहेत, हा यांना जास्त खेचेल. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर न्यूक्लियस पासून अजून जवळ आहेत, हा तर एकदम जास्त खेचेल. तर जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ जवळ येत जाणार, जेवढे बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेड इलेक्ट्रॉन, जेवढे शेड इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ येणार तेवढा न्यूक्लियस त्यांना स्वतःकडे काय करणार, अट्रॅक्ट. आणि जेवढा जास्त अट्रॅक्ट करणार तेवढी जास्त काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे आम्हाला काय कळलं बाबा की एखादा ॲटम आहे कार्बन sp हायब्रिडाइज, इट्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज मोर दॅन sp2 कार्बन, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल कोणापेक्षा, sp3 पेक्षा. हे कार्बनसाठी नाही चालू, इन जनरल चालू की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी is directly proportional to S character, is directly proportional to S character. जेवढा S character वाढणार तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार. याच्यामध्ये S character किती होता, 50%,
याच्यामध्ये एस कॅरेक्टर किती होता 33.33%. याच्यामध्ये एस चा शेअर किती होता 25%. तर जेवढं एस कॅरेक्टर वाढणार इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीज. तर ह्या काही गोष्टी तुझ्या लक्षात असू देत की कार्बन आहे तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फिक्स नाही. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेंज होणार आहे डिपेंडिंग ऑन इट्स हायब्रिडायझेशन. ते महत्वाचं. एवढ्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात बाळ. नुसतं तुला पुस्तकातलं घेऊन काय येणार आहे पुढे 12वीत. गोट्या खेळाव्या लागतील कंचे.